भाजपने जिंकू का नाही हा एक प्रश्न विचारला पाहिजे आपण. काँग्रेस का नाही जिंकत? निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेला माणूस हा टिकवता येत नाही इतर राजकीय पक्षांना, प्रादेशिक पक्षांना. हा दुसरा मुद्दा आहे की मला सांगा की आयडियोलॉजीचाच जर पार्ट असता तर आरएसएसनं काँग्रेसमधून एवढी लोक कशाला आणली असती? एवढे प्रचारक जे आजपर्यंत त्यांनी जे पोचलेले आहेत, तयार केलेले आहेत, त्यांना का नाही निवडून आणत? ते त्यांना का नाही तिकीट देत? निवडून द्यावं एखाद्या आरएसएस प्रचारकाला, त्यांनी तिकीट द्यावं आणि सांगावं की हा निवडून येईल म्हणून. हिंमत नाही आरएसएसची, भाजपची हिंमत नाही. त्यांना निवडून येणारी लोक लागतात. पब्लिक हे सब जानती है. माझा प्रश्न रवी आंबेकरांना आहे की आत्ता पत्रकारिता बदललेली आहे असं कांबळे साहेब पण बोलले, चांडक साहेब पण बोलले आणि इन जनरल आपल्याला पण ते कळतं आहे. तर ह्या बदलल्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे विचार सांभाळून तुम्ही पत्रकार म्हणून समाजाला कशी दिशा देऊ शकताय? थोडा खूपच आदर्शवादी प्रश्न आहे. समाजाला दिशा वगैरे देण्याचा जो मुद्दा आहे, मला असं वाटतं की समाज आपापल्या दिशा शोधत असतो. पत्रकार हे त्यातलं एक इन्स्ट्रुमेंट असतं. आणि मी जेव्हा आलो, जसं सर म्हणाले की मी तसं काही कोर्स नव्हता केला. मी 12वी नंतर सायन्स सोडलं आणि मी मेधाताईंच्या सोबत गेलो आणि नर्मदा बचावमधून काम करता करता मला वाटलं की नाही, हे प्रश्न मांडायला पाहिजेत, तर पत्रकार बनलं पाहिजे. आणि मग पुन्हा पगार नव्हता किंवा काही अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेची पत्रकारिता होती. पण दिशा देणारी अनेक नेतृत्व त्यावेळेला होती, समाजामध्ये होते. आता समाजाचं एकूण नेतृत्व हे ज्या ज्या लोकांच्या ताब्यात असतं, जे साहित्यिक क्षेत्रातलं असेल, कला क्षेत्रातलं असेल, पत्रकारितेतलं असेल, वैचारिक ह्याच्यातलं असेल, ही सगळी जी दिशा देणारी नेतृत्व होती तीच ढासळलेली आहेत. आणि त्याच्यानंतर मग पत्रकारिता हा त्याच्यातला शेवटचा स्तंभ आहे, जो ह्या सगळ्यांचं रिपोर्टिंग करून लोकांपर्यंत पोहोचवत असतो मास मीडिया म्हणून. तर तोही ढासळलेला आहे. आता याच्यामध्ये वैचारिक जडणघडण आणि त्याचं लोकांपर्यंत घेऊन जाऊन त्याचं आणखीन व्यापक करणं, त्याचं विस्तृतीकरण करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर मगाशी म्हणाले तसं एक भ्रष्टाचाराचा लेयर आहे. प्रत्येक गोष्टीत आहे. माझ्याकडे आलेली इन्फॉर्मेशन ही सिलेक्टिव्ह असते. ती कोणाला तरी पेरायची असते. ती पेरायची असते म्हणून मी ती रिसीव्ह करत असतो. मी रिसीव्ह करतो, त्यात मी माझा मसाला ॲड करतो आणि लोकांना काहीतरी मसालेदार खायचं असतं म्हणून आपण त्यांना ते सर्व करत असतो. लोकांनाही माहीत असतं हे फेक आहे. संपत सर जेव्हा सांगतात की जेव्हा सांगणार आणि ऐकणाऱ्या दोघांना माहिती आहे हे खोटं आहे, त्यावेळेला त्यात लोक आनंद घेत असतात. तर अनेकदा हा अनुभव मला पण असा येतो की पत्रकार म्हणून आम्ही जे सर्व करतो त्यासाठी आता फॅक्टचेकच्या यंत्रणा लावायला लागल्यात. आता मीडियाच्या बातम्यांचं फॅक्टचेक होतं आहे. म्हणजे जी यंत्रणाच मुळात फॅक्टचेकसाठी होती की प्रशासन खोटं बोलतं आहे तर मीडिया खरं बोलतो आहे, आता मीडियाच्या बातम्यांसाठी फॅक्टचेक करायला लागतं आहे. तर हे एकूण कोलॅप्स आहे सोसायटीचं, एकूण आपल्या सगळ्यांचं समाज म्हणून कोलॅप्स आहे. आणि याच्यामध्ये दिशा वगैरे मला असं वाटतं समाज आपोआप शोधत असतो की हा तसा कीर्तनाने सुधरत नाही, तसा तमाशाने बिघडत नाही हा समाज, तसा तो आपापल्या जागा शोधतो. आता लोकांनी अल्टरनेट मीडियामधून इन्फ्लुएन्सर्स, आता मीडिया म्हणून कोण राहिलेलं नाही हे पण मी फ्रँकली सांगतो. आता इथे असलेले सगळे पत्रकार काही हे कालबाह्य आहेत. आता सर आणि आम्ही डिस्कस करत होतो की ही विस्थापित जमात आहे. प्रकल्पग्रस्त वगैरे असतात तशी सगळी विस्थापित जमात आहे. मीडिया ह्या सेक्टरमधून ही सगळी बाहेर पडलेली आहेत. मी सुद्धा बाहेर पडलेलो आहे. ही सगळी विस्थापित लोक आहेत कारण ही जागा नवीन मीडियाने घेतलेली आहे. ती नवीन मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, ती लोकांची मीडिया आहे. त्यात अनेक इन्फ्लुएन्सर्स हे रिपोर्टर्सपेक्षा जास्त इन्व्हेस्टिगेट करतात. अनेक एक्सपर्ट्स आहेत जे स्वतः थेट मीडियाकडे न जाता ते स्वतःच अनेक गोष्टी एक्सपोज करत असतात. मग अदानीचा स्कॅम करायला मीडिया नाही आला कुठे, अजूनही मीडिया त्यावर लिहित नाही. पण अदानीचा स्कॅम हिंडनबर्ग एक्सपोज करतो, त्यावर अख्खं शेअर मार्केट कोलॅप्स होतं, अनेक मेकॅनिझम कामाला लागतात, त्याच्यावर कोणी मीडिया बोलत नाही. मीडिया करप्ट आहे, मीडिया संपलेली आहे. आणि पोपट मेलाय हे सांगण्याचं धारिष्ट्य कोणामध्ये नाही. हा पोपट कधीच मेला आहे, तो 2014लाच मेला अशातला भाग नाही, याच्या आधीच मेला आहे तो. आता खूप मोठं बोल्ड स्टेटमेंट आहे असं नाही वाटत तुम्हाला की मीडिया संपलेली आहे? संपलेली आहे. चौथा स्तंभ हा ढासळलेला आहे. ढासळलेला आहे, तो ढासळलेला आहे कारण तो म्हणजे तो राहिलेलाच नाही आता ॲक्च्युली. कारण ही इमारतच पूर्ण कोसळलेली आहे. आज ह्या देशामध्ये आजपर्यंत सुप्रीम कोर्टाचे जजेस येऊन
प्रेस कॉन्फरन्स घेत नव्हते. आजपर्यंत या देशामध्ये जे काही 4 आपण स्तंभ म्हणतो, ही 4ही स्तंभातल्या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अनुषंगाने हा दबाव झेललेला आहे, त्या दबावाला सरेंडर केलेला आहे. आज गोष्टीमध्ये मला सांगा, एखाद्या तरी माणसाला आज असं सांगता येईल का की राजा तुझं हे चुकलेलं आहे? आज मेनस्ट्रीम मीडियात काम केलेलं आहे. हिंदी पत्रकारितेतले सगळे संपादक जेवढे आहेत त्या अनेक लोकांबरोबर मी फार जवळून काम केलेलं आहे. मी हिंदीत बरीच वर्ष काम केलेलं आहे. यातली अनेक लोक, 90% लोक अशी नव्हती. ही आज जी दिसत आहेत ती नाही आहेत. ती ह्याच्यातला व्यवसाय बघून कालांतराने बदललेली आहेत. आणि हे पण काय फार आदर्शवादी नव्हते. हेच संपादक होते की जे सांगायचे की बाबा घेऊन या, नाग घेऊन या, कुठले तरी अंधश्रद्धा घेऊन या, याच्या बातम्या विकल्या जातात. हे मार्केट ओरिएंटेड मसाला विकणारे दलाल आहेत असं माझं पहिल्यापासून मत आहे. उद्या जर सत्ता बदलली, उद्या ट्रेंड बदलला, हे ट्रेंडमध्ये सामील झालेले इन्फ्लुएन्सर्स आहेत. आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता जे पण इलेक्शन्स होतात त्याच्यामध्ये भाजपच का जिंकते? नाही, भाजपने जिंकू का नाही हा एक प्रश्न विचारला पाहिजे आपण. कारण मला एक गोष्ट सांगा की निवडणूक जिंकण्याची पण एक मेकॅनिझम आहे ना. म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या नेते आहात तर मला काँग्रेसला पण हा एक प्रश्न आहे की काँग्रेस का नाही जिंकत? काँग्रेस सांगतं की इलेक्शन्स रीग झालेले आहेत. इलेक्शन्स काय रीग झालेले आहेत? इथे लोकांची सगळी बुद्धी रीग झालेली आहे, ती हायजॅक झालेली आहे. त्याच्यामध्ये जे काही 10, 15, 25 काउंट असतील त्या सगळ्या 25 काउंटवर एका राजकीय पक्षाने अत्यंत मेथडॉलॉजिकल विचार करून वेगवेगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. म्हणजे इन्फ्लुअन्स करायचं. ज्या वेळेला या देशामध्ये सोशल मीडियाने ताकद धरायला सुरुवात केली, बाळसं धरायला सुरुवात केली, त्यावेळेला जे पुरोगामी होते ते मागे राहिले. ज्यांना तुम्ही प्रतिगामी म्हणता त्यांनी सोशल मीडिया पकडला. त्याच्यातनं ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या कोलॅप्स करायला सुरुवात केली. सगळ्या सिनियर लीडर्स ज्यांनी आयुष्य काढली समाज बदलायला, अशा सगळ्या लोकांना त्यांनी मीम करून टाकलं, अशा सगळ्या लोकांना विनोद करून टाकलं, त्यांच्या सगळ्या गोष्टींना पप्पू करून टाकलं. आज मी जर काही सिरियस बोलायला लागलं तर मला लोक 2 मिनिटामध्ये मीम्स करून हा मूर्ख आहे, हा जोकर आहे, हा कसं खोटं बोलतो, माझे 2 वाक्य इकडेचे तिकडचे करून मला आज ते जोकर बनवू शकतात. हा एक मुद्दा झाला. केवळ ह्या मुद्द्यावर निवडणूक नाही जिंकता येत. त्याच्यानंतर निवडणूक जिंकतो कोण? जो निवडणूक लढवतो तो. निवडणूक लढवतो कोण? जो समाजातनं आलेला कार्यकर्ता आहे. समाजातनं आलेल्या कार्यकर्त्याला वाटतं की ह्या दुकानात माझं चालत नाही, हा नवीन दुकान आहे, इथेच आपण दुकान टाकून देऊ. इकडे आपलं ह्या मॉलमध्ये आपलं ब्रँड चांगला विकला जाईल, तो चालला पक्ष सोडून. आज तिकीट हातात घेतल्यानंतर दुसऱ्या क्षणाला माणूस दुसऱ्या पक्षात जातो. काल कुठल्या पक्षात, आज कुठल्या, उद्या कुठल्या सांगता येत नाही. निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेला माणूस हा टिकवता येत नाही इतर राजकीय पक्षांना, प्रादेशिक पक्षांना. हा दुसरा मुद्दा आहे. हा देश आपण म्हणतो खूप डायव्हर्सिटीवाला देश आहे. इथे प्रादेशिक पक्षांची स्वतःची एक अशी जागा आहे. ती स्वतःची जागा प्रादेशिक पक्षांची निघून गेली. आज ठाकरेंमध्ये 2 ठाकरे आहेत. आज ठाकरेंच्या पक्षामध्ये आता 3 फॅक्शन्स आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर काँग्रेस वेगवेगळ्या पद्धतीने फुटली. काँग्रेस हा सॉफ्ट हिंदुत्ववादी पक्ष मानला जात होता. त्या सॉफ्ट हिंदुत्ववादी पक्षातलं सगळं जेवढं केडर आहे ते सगळं तरी काँग्रेस मानतंय का? त्यातले अनेक लोक हे RSSला पण मानत आहेत. अनेक लोकांचे काँग्रेस लीडर्स, अनेक लोक तुम्ही ज्यांना बाहेर काढता ते भाजपची भाषा बोलायला लागतात. तुम्ही शशी थरूरांची भाषा काँग्रेसची आहे की भाजपची आज सांगू नाही शकत. सो मला असं वाटतं की जे घटक असतात एका राजकीय प्रणालीमध्ये, पैसा, मसल पॉवर, निवडणूक येण्याची क्षमता, लोकांवरचा इन्फ्लुएन्स, लोकांना कसं याच्यातनं मायनस करणार आहोत आपण? लोकांना आज आपण ज्या वेळेला आधार येत होतं, आधारची सुरुवात झाली त्यावेळेला मी गेलो होतो नंदुरबारमध्ये. हां, तर टेंबली गावामधून तिथून सुरू झालं ते. तिथे गेलो होतं आणि त्यावेळेला नंदन निलकेनी आणि बाकीचे अनेक लोक, त्या लोकांचं असं मत होतं प्रायव्हेटली की कदाचित हे बिगेस्ट वेपन ऑफ करप्शन होऊ शकेल. कारण आधार लिंक्ड पेमेंट हे सगळ्यात मोठं करप्शनचं टूल आहे. आज निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या अकाउंटला 5,000, 10,000, 15,000 याला एंड नाही आहे काही. आज राज्यांच्या अर्थव्यवस्था कोलॅप्स होतील. जिल्हाधिकारी साहेब इकडे आहेत, त्यांनी सांगावं त्यांच्या जिल्ह्याचा महसूल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि त्याचा खर्च आणि वेलफेअर स्कीम्सवरचा खर्च याच्यावरचा काय ताळमेळ आहे का?
आज आपल्या बजेटमधला तुम्ही मला सांगा, सोशल ऑडिट करून सांगावं. अजित पवार 7 लाख कोटीचं बजेट प्रेझेंट करतात. हा ऑफ बजेट किती खर्च या राज्यामध्ये चाललेला आहे. रस्ते बजेटच्या बाहेर. एक MMRDAच्या रस्त्याची चर्चा कधी मंत्रालयात आणि विधानभवनात होत नाही, कारण तो MMRDAचा कमिशनर बसून तिथे निर्णय घेतो. कुठलाही सिडकोचं पण सर याच्यामध्ये हे जे तुम्ही सांगताय ते सगळ्यांच्या डोळ्यादेखत आहे. तुम्ही जसं सुरुवातीला बोललात की बऱ्याचशा गोष्टी लोकांना समजतही असतात, पण तरी सुद्धा ते त्यांना माहिती आहे की हे खोटं आहे, पण जे दाखवलं जाते ते खरं नाहीये, तरी सुद्धा ते त्याला मान्य करतायत का असा प्रश्न उपस्थित होतो. मग लोकांना समजत नाहीये का? नाही, लोक हुशार आहेत ना. पब्लिक आहे, सब जानती आहे. याच्यातलं कोणी मूर्ख आहे का? सगळ्यांना सगळं माहिती आहे. काल नगरसेवक होता, त्याला खायचे वांदे होते, आज तो ऑडीमध्ये फिरतो. पण तरी सुद्धा मग त्यांनाच का निवडून दिलं जातं? नाही, ते वर निवडून का येण्याची जातात? क्षमता हा जो पार्ट आहे ना, हा केवळ आयडियोलॉजीचा भाग नाही आहे. निवडून येण्याची क्षमता हा दादागिरीचा पण भाग आहे. त्या त्या क्षेत्रातले त्या ठिकाणचे जे लोक प्रशासनाकडनं काम करून घेऊ शकतात त्यांना जास्तीच वोट पडतात. दुसरं असं आहे की मला सांगा की आयडियोलॉजीचाच जर पार्ट असता तर RSSनं काँग्रेसमधून एवढी लोकं कशाला आणली असती? एवढे प्रचारक जे आजपर्यंत त्यांनी जे पोचलेले आहेत, तयार केलेले आहेत, त्यांना का नाही निवडून आणत? ते त्यांना का नाही तिकीट देत? निवडून द्यावं एखाद्या RSS प्रचारकाला, त्यांनी तिकीट द्यावं आणि सांगावं की हा निवडून येईल म्हणून. हिंमत नाही RSSची, भाजपची हिंमत नाही. त्यांना निवडून येणारी लोक लागतात. त्याची आयडियोलॉजी कधी चेक केले का त्यांनी? आणि लोक कोणाला माहिती आहे? जे जास्त घोटाळे बाहेर काढायचे, चांगल्या पद्धतीनं मांडायचे, त्यांना प्रेस केलं जायचं, त्यांना प्रमोशन मिळायचं. मग असा एक काळ आला की त्यांना बाहेरही काढून टाकण्यात आलं. हाही काळ तुम्ही बघितलेला आहे. तर आत्ता असे मुद्दे मांडताना, भ्रष्टाचार बाहेर काढताना किती दबाव असतो? नाही, आता भ्रष्टाचार तोच येतो जो राज्यकर्त्यांना पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्तचा कुठला भ्रष्टाचार तुम्हाला बाहेर येताना दिसत नाही. सध्या 2 ट्रेंडिंग भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या सगळ्या याच्यामध्ये दिसत आहेत. एक आहे पार्थ पवारचा, दुसरा मोहित कंबोजचा. मोहित कंबोजची गेली 4 महिने बातमीच नाही आहे. सांगा मला, जर इथे कुठल्या तरी पत्रकाराने ती दिली असेल तर मी आत्ता सगळं सोडून जातो इथून. 4 महिने बातमी नाही. सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडत असताना दोन्ही पण गोष्टी एकाच वेळेला सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. सो सिलेक्टिव्ह आहे हे. त्यामुळे आज हिंमतच राहिलेली नाही कोणाची. कारण याची कारणं काय ते मी तुम्हाला सांगतो. काय असतं की लोकशाहीतली ही 4 स्तंभ आहेत ना, एकमेकांना बॅलन्स करत राहतात. जेव्हा ते एकमेकांच्या विरोधात पण काम करायला लागतात ना, त्यावेळेला हे सगळं कोलॅप्स होतं. म्हणजे पत्रकारच त्यासाठी जबाबदार आहे असं म्हणता येईल, त्यांचं डिमोशन होण्यासाठी किंवा दबाव नाही, बरोबर आहे. सगळेच आहेत. संगनमताने काम करत होते तोपर्यंत ठीक होतं. आता हे 4 स्तंभ एकमेकांच्या विरोधात पण काम करत आहेत. त्यामुळे प्रशासनातल्या लोकांना आज इन्फॉर्मेशन पाहिजे की कुठल्या पत्रकार कुठल्या गोष्टीवर काम करतो, दुसऱ्या क्षणी त्याच्या घरी रेड टाकायला पोचले. पूर्वी नव्हते करत. पूर्वी एखादा ऑफिसर कळवायचा, तुझ्यावर वॉच आहे, जरा गायब होऊन जा, काहीतरी कर. कुठेतरी जसं दुसरीकडे आपण बातमी, माझ्याकडे नाही चालत तर दुसरीकडे, मी पण खूप वेळा दिलेली आहे, माझ्याकडे नाही चालणार आहे तर आम्ही दुसरीकडे बातमी दिली. तर आता तसं होत नाही. आता पोलीसही येतात, इन्कम टॅक्सही येतं. प्रशासन हे एवढं प्रोॲक्टिव्ह झालं आहे की राज्यकर्त्यांनी सांगितलं त्यांना गुडघ्यावर बसा, हे झोपलेले आहेत. प्रशासनाच्या वर न्यायाधीश आहेत. न्यायपालिकेवर कमेंट करायला मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. एखाद्याला वाटायचं असेल, कंटेम्प्ट टाकायचं असेल टाकावी. तुम्ही बघा की अनेक लोकांचे जजमेंट हे ChatGPTवर ड्राफ्ट केल्यासारखे जजमेंट आहेत. त्याच्यातलं एखादं सायटेशन आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये भारतीय न्यायालयांचं एकही सायटेशन वापरलं गेलं नाही 2014च्या नंतर. ही सगळ्यात शॉकिंग गोष्ट आहे. एवढ्या खालच्या दर्जाला न्यायपालिका आलेली आहे. राज्यकर्त्यांच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे की संसदेमध्ये असेल ना त्या विधानसभेमध्ये महत्त्वाचे कायद्यांवर चर्चाच होत नाही. कायदे आधीच पास झाल्यासारखे बाहेर मीडियात घोषित केलेले असतात. सभागृहामध्ये गोंधळामध्ये कायदे पास होतात. खूपच विरोध झाला, जसं शेतकऱ्यांच्या कायद्यांवर झाला. लोकांना आंदोलनं करायला लागली, अनेक शेतकरी मेले, तेव्हा ते मागे घेतले गेले. पण मागे घेण्याची गरज काय? कायदे फुलप्रूफ असले पाहिजेत. संसदेमध्ये त्याच्यावर सर्वांगाने चर्चा व्हायला पाहिजे. विरोधकांना ऐकायचंच नाही, विरोधकांनी बोलायचंच नाही. ह्या फॉर्ममध्ये आपली संसद पण गेलेली आहे, आपले सगळे प्रशासन गेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सेक्टरमध्ये ज्या वेळेला हे सगळं संगनमत होतं त्यावेळेला सगळेजण एकमेकांना धरून तरी चालत होते. मालक काही राज्यकर्त्यांचं हित जपायचे, काही बातम्या यायच्या, काही नाही यायच्या. आता एकमेकांच्या विरोधात ह्या सगळ्या यंत्रणा काम करत आहेत. मला असं वाटतं दिस इज अ बिगेस्ट चॅलेंज, ज्याच्यामुळे हे सगळं सध्याची स्थिती आपल्याला दिसते.